लाडक्या बहिणीसाठी खुश खबर। आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा होणार। डिसेंबरचा हप्ता जमा झाला, आता लगेच जानेवारीच्या हप्त्याच्या निधी वितरणाची मंजुरी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बँकांना आदेश दिले आहेत। 2 दिवसापूर्वीच डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण संपलं होतं, पण आता लगेच जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी 611 कोटींचा निधी मंजूर केला आहे। लाडक्या बहिणींच्या हातात खरं तर आनंदात वाढ होणार आहे, कारण की जानेवारीचा हप्ता बहिणींना महिना संपण्याच्या आत मिळणार आहे। राज्यात झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा महायुती सरकारचा प्रचंड विजय झाला आणि या विजयामुळेच आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने हप्ता देण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेतलेला आहे। आता ज्या बहिणीला डिसेंबरचे पैसे जमा झाले आहे त्यांना लगेच पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी देखील तयार केली आहे। ती यादी खास जानेवारीच्या हप्त्यासाठी असणार आहे। 2-3 दिवसापूर्वी डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण हे थांबवलं होतं, पण लगेच जानेवारीचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी खुश झाल्याच होत्या, पण तेवढ्यात सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली, ज्यामध्ये ज्या महिलांना डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा लाभ मिळाला नाही तर अशा महिलांना देखील आता पैसे मिळणार आहे। ज्या महिला पात्र झाल्या आहेत, ज्या महिला काही कारणास्तव, काही चुकांमुळे, केवायसीमुळे किंवा इतर कारणांमुळे जर त्यांची पैसे बंद झाले असतील तर अशा महिलांना देखील पैसे देण्याचा निर्णय झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी ही स्वतः गुड न्यूज दिल्यामुळे लाडक्या बहिणींना आश्चर्याचा मोठा धक्का बसला। आता सहसगट सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत। आता ज्या बहिणींचे डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे बाकी आहेत त्यांना देखील पैसे मिळणार। आता लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 डिसेंबरचे, 1,500 जानेवारीचे आणि नोव्हेंबरचे जर उर्वरित असतील तर 4,500 रुपये जमा होणार आणि ज्यांचे मागचे पैसे मिळालेले आहेत त्यांना 1,500 रुपये जमा होत आहेत। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती स्वतः दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये महायुतीचा जबरदस्त विजय झाला आहे आणि त्या विजयाचीच खास भेट म्हणून बहिणींना हा हप्ता लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे। काल बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ता अजून मिळाला नाही, तर जानेवारीचा कशा पद्धतीने मिळणार? तर त्यावर त्यांनी स्वतः सांगितलं की ज्यांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना त्यांनी नेमकं काय करायचं आहे याची माहिती त्यांनी दिली आहे। एक काम जर या लाडक्या बहिणीने पटकन केलं तर 100% त्यांचे मागचे सगळे पैसे मिळणार। आज कोणते 12 जिल्हे आहेत की जिथे डबल 1500 रुपये जमा होणार आहेत? ज्या बहिणीला डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते त्यांनी नेमकं काय करायचं आहे की ज्यामुळे त्यांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत? तसेच ज्या बहिणी अपात्र झाले होते किंवा ज्यांचे काही कारणास्तव पैसे बंद झाले होते त्यांचे पैसे कशा पद्धतीने मिळणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहा, हा व्हिडिओ अतिशय छोटा आहे, पुढील 2 मिनिटांमध्येच हा व्हिडिओ संपून जाईल, पण पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तसेच तुमचे मागचे राहिलेले पैसे मिळण्यासाठी कोणता एक महत्त्वाचं काम मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलेलं आहे। तुम्ही अपात्र असाल, तुमचे जर पैसे थांबले असतील किंवा काही कारणास्तव तुम्हाला पैसे मिळालेच नसतील तर तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील काही सेकंदात मिळणार। त्यामुळे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आली आहे, कारण की सरकारने जानेवारीच्या हप्त्याची 1500 रुपये टाकण्याचा निर्णय काल मध्यरात्री झालेल्या बैठकीत घेतला। मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी 611 कोटींचा निधी 12 जिल्ह्यांमध्ये टाकण्यासाठी बँकांना वर्ग केला आहे। आज सकाळीच 12 जिल्ह्यांची एक नवीन यादी तयार झालेली आहे, त्यामध्ये 48 तासाच्या 1500 रुपये जमा होणार। मुख्यमंत्री म्हणाले की 12 जिल्हे अशा पद्धतीने निवडले आहेत की 6 प्रशासकीय विभागातून 2-2 जिल्हे निवडले आहेत। काही मराठवाड्यातले जिल्हे असतील, काही अमरावती विभागातले जिल्हे आहेत, काही नाशिक विभागातले आहेत तर काही नाशिक विभागातले आहेत, तर अशा पद्धतीने 2-2 जिल्हे निवडले आहेत। आता ते जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बहिणी राहत आहेत त्या बहिणीला पैसे आज वाटप होणार आहे, पण सगळ्या बहिणीला हे पैसे घेणार नाही। काही विशेष नियम याच्यामध्ये लावलेले आहेत आणि त्या नियमानुसार 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। आता 2 वेगळे याद्या पहिल्यांदाच तयार केल्या आहेत। एक यादी ही पात्र बहिणींची आहे तर दुसरी यादी अपात्र बहिणीची आहे। आज थोड्याच वेळात जानेवारी महिन्यांचे पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की जानेवारीचा हप्ता हा आम्ही वाटप करत आहोत,
पण सगळ्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. तसेच डिसेंबरचा जो हप्ता आहे त्यासाठी देखील महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता की अजून काही बहिणीला डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही, त्याचं मागचं कारण काय आहे? का बहिणीला हप्ता मिळाला नाही त्याचं कारण देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. लाडक्या बहिणीच्या 3 अशा चुका आहेत की त्या चुकांमुळे त्यांचे पैसे आता बंद झालेले आहेत. आता ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, तसेच ज्यांना अजून नोव्हेंबरचा, ऑक्टोबरचे जुने पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी या 3 चुका जर क्लिअर केल्या तरच त्यांना पैसे मिळतील. यातील पहिली चूक जी आहे तर ती KYCच्या बाबतीतली आहे, तर दुसरी आधार कार्डच्या बाबतीतली आहे, तर तिसरी गोष्ट जी आहे तर ती तुमच्या बँक खात्याच्या बाबतीतली आहे. आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तुम्ही KYC केली असेल किंवा नसेल आणि तुमचे बँक खाते काढलेलं असेल तर लक्षपूर्वक ही माहिती पहा, अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तर तुमचं पूर्ण भवितव्य या 3 गोष्टींवर अवलंबून असणार आहे. या 3 अशा चुका आहेत की या गोष्टी अशा आहेत, यात जर तुम्ही चुका केल्या, त्या जर सुधारल्या नाही वेळेत, तर 100% तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर होणार. पहा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो 2026 मधला पहिला हप्ता आहे. जर जानेवारीच्या हप्त्याच्या यादीत जर तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला 2026 मधला एकही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी कोणत्या त्या 3 चुका आहेत ज्या तुम्ही करायच्या नाहीत किंवा काय तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करणार आहोत. 2026 मधील ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचं भवितव्य ठरवणारी ही माहिती असल्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. आता सगळ्यात आधी ज्या बहिणीला डिसेंबरचे अजूनही पैसे जमा झाले नाहीत, काल डिसेंबरचं वितरण सुरू झालं होतं. काल मध्यरात्रीपर्यंत वितरण सुरू झालं होतं. आज सकाळी पुन्हा त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. मग कोणत्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज डिसेंबरचं वितरण होणार? या जिल्ह्यांची आपण यादी पाहणार आहोत. काल कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरचं वितरण झालं, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार, त्यानंतर आपण लगेच जानेवारीच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहेत, पहिले 12 जिल्हे जानेवारीच्या हप्त्याचे कोणते आहेत, जानेवारीचा हप्ता कशा पद्धतीने त्याचं वेळापत्रक ठरलं, ही माहिती आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा की डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, काय चूक झाली असेल तुमच्याकडून की ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता हा जमा झाला नाही. ती चूक काय आहे? तर खरं तर आता 3 चुका आहेत. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पहा, डिसेंबरच्या हप्त्याची चूक तर आहेच आहे, पण जानेवारीच्या हप्त्यालाही ती लागू होत आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. आता चुका काय झाल्यात महिलांकडून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायत त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. 6 फेब्रुवारीला मतदान आहे, 7 फेब्रुवारीला निकाल आहे. महिलांना खुश करण्यासाठी सरकारने हे पैसे टाकले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, याच्यामध्ये आता पैसे टाकले पण बऱ्याच बहिणीला पैसे आले नाही. आता जर तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाला पैसे आले नसतील तर त्याचं कारण काय? सविस्तर माहिती आपण सगळ्यात आधी पाहतोय. आता पहा, पैसे नाहीत आणि याची कारणं भरपूर आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्वी पैसे येत होते पण अचानक बंद झाले. असं का झालं याची कारणं स्वतः आमच्या टीमने शोधून काढली आहेत. पहा, पहिलीची चूक आहे जी बऱ्याचशा महिलांकडून झालीये आणि ज्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत. सगळ्यात आधी आपण कोणत्या 3 चुका आहेत ते पाहूयात आणि मग त्या 3 चुका कशा क्लिअर करायच्या हेही आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा लाभ हा 100% सुरू राहील. त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याची यादी, डिसेंबरच्या उर्वरित हप्त्यांची यादी कशी वेळापत्रक आहे, सगळी सविस्तर माहिती पाहतोय. पहिली चूक जी केली आहे ती KYCच्या संदर्भात. KYC करण्यासाठी सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, पण बऱ्याचशा महिलांनी अजूनही KYC केली नाही. बहिणींनो, सावधान! लाडकी बहीण योजनेचे तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे अचानक थांबले आहेत का? आता ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांचे पैसे सरकारने होल्डवर ठेवले आहेत. पण खरी भीती त्यांच्यासाठी आहे ज्यांनी KYC करूनही चूक केली आहे. KYC केली म्हणजे काम झाले असे समजू नका. अनेक महिलांच्या अर्जात भयानक चुका आढळल्या आहेत. पहिली मोठी चूक, पेन्शनचा गोंधळ. जेव्हा KYC वेबसाईट सुरू झाली तेव्हा कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेतं का असा प्रश्न होता. सुरुवातीला अनेकांनी हो म्हटले आणि नंतर अपडेट आल्यावर नाही केले. या तांत्रिक गोंधळात हजारो फॉर्म अडकले आहेत. विशेषतः विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या अर्जात तांत्रिक बदल झाल्यामुळे त्यांच्या लाभावर आता कात्री लागू शकते.
दुसरी चूक, आधार कार्डचा चुकीचा वापर. एकाच कुटुंबातील 2 महिलांनी केवायसी करताना एकाच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड दोन्ही अर्जांसाठी वापरले आहे. तसेच काही विधवा महिलांनी नातेवाईकांचे आधार कार्ड जोडले आहे. सिस्टमने ही डुप्लिकेट माहिती पकडली असून त्यामुळेच तुमचे 3 महिन्याचे पैसे थांबले आहेत. आता उपाय काय? सध्या ही चूक सुधारण्यासाठी कोणतीही ऑनलाईन लिंक सुरू नाही. पण तुम्हाला तुमचे रखडलेले सर्व हप्ते हवे असतील तर आगामी काळात अंगणवाडी सेविकांमार्फत एक विशेष व्हेरिफिकेशन होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला तुमची केवायसी प्रिंट तपासून पाहावी लागेल. त्यात काही चूक असेल तर अंगणवाडी स्तरावर ती दुरुस्त करून घ्यावी लागेल. शेवटची टिप, बँक आणि आधार लिंक तपासा. तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का हे एकदा खात्री करून घ्या. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे सध्या विलंब होत असला तरी पात्र महिलांना त्यांचे हप्ते नक्की मिळतील. तुम्हाला आत्तापर्यंत किती रुपये जमा झाले आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.